यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। काही दिवसांमध्ये शरद पवार गटाचे मोठे नेते दादांसोबत येतील असं मिटकरी यांनी भाकीत केलंय। 5 आमदार आणि 2 मोठे पदाधिकारी दादांसोबत येणार असल्याचं मिटकरी म्हणालेत। तर दादा आणि शिंदेंचेच नेते भाजपच्या संपर्कात असल्याची टीका रोहित पवारांनी केली। शिंदेंचे खासदार भाजपच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। राज्यात आणि देशात हा जो करिश्मा आहे हा परत या महायुतीच्या संकल्प मेळाव्यातून सांगतो। काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या गटात असलेले 2 महत्त्वाचे पदाधिकारी उद्या तुम्हाला दादासोबत दिसतील, तर तेव्हा तुम्ही आश्चर्य व्यक्त करून घेण्याचं कारण नाही। मी आजच सांगतो, आतापासूनच 5 आमदार आणि 2 बडे पदाधिकारी संपर्कात आहेत। त्यांच्याच अजितदादा मित्रमंडळाचे काही नेते हे आता बीजेपीच्या संपर्कात आहेत आणि त्याच्याच बरोबर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा बहुतांश खासदार जे आज आहेत सगळ्यांचं मत येते की बीजेपीच्या चिन्हावर लढायचंय। त्यामुळे आणि काही प्रमाणात बीजेपी स्वतःची ताकद लावून दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना ते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे त्यांनी त्यांच्याच नेत्यांना थांबवावं, बाकीच्या नेत्यांना